हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, कालच्या बैठकीमध्ये तोडगा नाही। जागावाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीमध्ये पुन्हा बैठक। महायुतीत 3 ते 4 जागांबाबत पुन्हा चर्चा होणार। रामटेक, वाशिम, यवतमाळ, मावळ, कोल्हापूरच्या जागांबाबत बैठकीमध्ये तोडगा काढणार, सूत्रांची माहिती। कोल्हापूरच्या जागेसाठी भाजपची नवी रणनीती तयार। शाहू महाराजांविरोधात समर्जित घाटगेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली। महाशिवरात्रीला मंदिरामध्ये सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांमध्ये भेट। बारामतीमध्ये दोघीही लोकसभेसाठी आमने सामने। मुंबईत शिंदेगडाच्या घाटकोपरमधील शाखेचं भाजप नेते मंगलप्रभात लोढांच्या हस्ते उद्घाटन, तर दिल्लीमधील व्यापाऱ्यांची भांडी घासणं हेच बनावट शिवसेनेचं नशीब। संजय राऊतांचा हल्लाबोल। काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज नेते, खरगेंनी सुपारीबाजांना दूर करावं, प्रकाश आंबेडकरांचा निशाणा। तर एकीकडे दोस्तीचा हात आणि दुसरीकडे टीका, असं चालत नाही, नाना पटोलेंचं प्रत्युत्तर। आम्ही ऑफर केलेल्या जागा वंचितच्या लिस्टमध्ये, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना एकत्र मिळून निवडून आणू, जागावाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं, मनातली खंत उघड करायची आहेत। चिपळूणमधल्या सभेमध्ये एकत्र येऊयात, मनातलं बोलूयात, भास्कर जाधवांचं कार्यकर्त्यांना पत्राद्वारे आवाहन। ईडीकडून सुडापोटी कारवाई, आमची सत्याची बाजू न्यायालयामध्ये सिद्ध करू, ईडी कारवाईनंतर रोहित पवारांचं ट्विट। मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक, लोकसभेची जागा मिळाली नाही तरी राज ठाकरेंच्या मनामध्ये माझी जागा कायम, उमेदवारीबाबत वसंत मोरेंची प्रतिक्रिया। मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकमध्ये विविध कार्यक्रम, राज ठाकरे नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। मुख्यमंत्री शिंदे आज सातारा आणि रत्नागिरी दौऱ्यावर, शिंदेंच्या हस्ते आज सातारा आणि रत्नागिरीमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन। पुण्याच्या भोरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा, तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवारांची पहिली सभा, सुप्रिया सुळे, राऊतांसह थोरात आणि संग्राम थोपटे उपस्थित राहणार। पुण्यात अजित पवार, फडणवीस आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार, उद्या मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं उद्घाटन। लोकसभा लढवण्यासाठी भाजपकडून ऑफर आहे का? पत्रकारांचा माधुरी दीक्षितला प्रश्न, तर मी ते तुम्हाला का सांगू म्हणत माधुरी दीक्षितनं सस्पेन्स वाढवला। बंगळुरू स्फोटाचा संशयित दहशतवादी पुण्यामध्ये आल्याची एनआयला माहिती, एनआयच्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू। सोनं 65,700 रुपये तोळा, तर चांदी प्रति किलो 74,000 अमेरिकेमधल्या बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा सोने चांदीच्या भावावर परिणाम। भोपाळमध्ये मंत्रालयाच्या 4थ्या मजल्यावर भीषण आग, अनेक महत्वाची कागदपत्र जळून खाक, 4 ते 5 जण अडकल्याची माहिती। पंतप्रधान मोदी 2 दिवसीय आसाम दौऱ्यावर, मोदींची काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाला भेट, मोदींकडून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये हत्ती सफारी। विवाहित महिलांना माहेरचं नाव लावण्यासाठी पती संमती अनिवार्य, दिल्लीमधील दिव्या मोदींकडून अधिसूचनेतील तरतुदींना न्यायालयामध्ये आव्हान। 5व्या कसोटीमध्ये भारतीय संघ मजबूत स्थितीमध्ये, दुसऱ्या डावामध्ये इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली, इंग्लंडच्या 103 धावांवर 5 विकेट, आर अश्विनच्या 4 तर कुलदीप यादवनं घेतली 1 विकेट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।